नमस्कार. भीती ही एक अशी गोष्ट आहे ना, जी आपल्या सगळ्यांना कधी ना कधीतरी जाणवतेच, बरोबर? पण प्रश्न हा आहे की यावर मात कशी करायची? आज आपण स्वामी समर्थांच्या कालातीत ज्ञानाच्या मदतीने भीती या भावनेचा जरा खोलात जाऊन विचार करणार आहोत. चला तर सुरू करूया. भिवू नकोस, फक्त 2 साधे शब्द पण किती प्रभावी आहेत नाही का? खरं तर स्वामी समर्थांच्या संपूर्ण शिकवणीचा हा गाभा आहे. हे नुसतं एक वाक्य नाहीये. हे आहे एक आश्वासन, एक अभयवचन, ज्याने पिढ्यानपिढ्या त्यांच्या भक्तांना बळ दिलंय. पण मग भीती म्हणजे नेमकं आहे तरी काय? कुठून येते ही भीती? आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींच्या मते तिचं खरं स्वरूप काय आहे? जोपर्यंत या मूळ प्रश्नाचं उत्तर मिळत नाही ना, तोपर्यंत तिच्यावर विजय मिळवणं खरंच खूप कठीण आहे. चला तर मग आज हेच उत्तर शोधूया. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया आणि समजून घेऊया की भीतीचं स्वरूप नेमकं कसं असतं. कारण बघा, कोणत्याही गोष्टीवर मात करायची असेल तर तिला आधी समजून घ्यायला हवं. आणि स्वामींनी ना भीतीकडे बघण्याचा एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन दिलाय. स्वामी काय म्हणतात माहितीये? भीती ही बाहेरची कुठली गोष्ट नाहीच आहे. खरं तर ती वास्तवात अस्तित्वातच नाही. ती फक्त आपल्या मनाची एक कल्पना आहे, एक विचार. म्हणजे विचार करा, आपण ज्या गोष्टीला घाबरतोय ती गोष्ट खरी नाहीच आहे. आपण घाबरतोय ते त्या गोष्टीबद्दलच्या आपल्या कल्पनेला. अच्छा, मग ही कल्पना जन्माला येते तरी कुठून? उत्तर सोप्पं आहे, भविष्याच्या चिंतेतून. आपलं मन जेव्हा सतत आता पुढे काय होईल, कसं होईल या विचारात अडकून राहतं, तेव्हा चिंता आणि भीती जन्माला येतात. याच्या अगदी उलट, जे मन वर्तमानात स्थिर आहे तिथे फक्त शांती असते, भीतीला जागाच शिल्लक राहत नाही. ठीक आहे, भीती ही मनाची कल्पना आहे हे तर कळलं, पण मग उपाय काय? इथेच स्वामी आपल्याला एका खूप महत्त्वाच्या गोष्टीकडे घेऊन जातात आणि ती म्हणजे श्रद्धेची शक्ती. हाच तो भक्कम पाया आहे ज्याच्यावर निर्भयतेची इमारत आपण उभी करू शकतो. आणि या श्रद्धेचे ना 3 महत्वाचे स्तंभ आहेत. सगळ्यात पहिला, स्वतःवर पूर्ण विश्वास. दुसरा, आपल्या गुरूवर अढळ श्रद्धा. आणि तिसरा, हे गोष्ट पक्की लक्षात ठेवणं की आपण त्या परमात्म्याचाच अंश आहोत आणि त्यामुळे आपण कधीच एकटे नाही. अहो, ही एक जाणीवच किती मोठं बळ देऊन जात. एक गोष्ट लक्षात घ्या, श्रद्धा आणि भीती या 2 गोष्टी कधीच एकत्र राहू शकत नाहीत. हे अगदी प्रकाशासारखं आहे. जिथे प्रकाश असतो तिथे अंधार टिकूच शकत नाही. तसंच मनात एकदा का श्रद्धेचा दिवा लागला की भीतीचा अंधार आपोआप नाहीसा होतो. हेच तर आहे या शिकवणीचं सार. ओके, तर श्रद्धेचं महत्त्व किती आहे हे आपल्या लक्षात आलं. पण मग प्रश्न येतो की ही श्रद्धा वाढवायची कशी? मन शांत ठेवण्यासाठी काही प्रॅक्टिकल उपाय आहे का? तर हो, नक्कीच आहे. चला आता आपण थेअरीमधनं प्रॅक्टिकलकडे वळूया. स्वामींनी यासाठी 2 अगदी सोपे पण जबरदस्त प्रभावी मार्ग सांगितलेत. पहिला म्हणजे मन शांत ठेवायचा प्रयत्न करणं. आणि दुसरा, त्यासाठी नामस्मरण करणं. अहो, नामस्मरणात एक विलक्षण ताकद आहे. ते फक्त निगेटिव्ह विचार कमी करतं असं नाही, तर मनात एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार करतं आणि आपलं मन एका उच्च शक्तीशी जोडलं जातं. आणि मग भीतीचे विचार मुळापासूनच निघून जातात. आता आपण जरा त्या भीतींबद्दल बोलूया ज्या आपल्याला सगळ्यांनाच छळतात. तुम्हाला वाटेल की या सगळ्या भीती वेगवेगळ्या आहेत, पण स्वामींच्या मते या सगळ्यांचं मूळ मात्र एकच आहे. उदाहरणार्थ, अयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, किंवा अगदी मृत्यूची भीती. ह्या अशा काही कॉमन भीती आहेत ज्या आपण सगळ्यांनी कधी ना कधीतरी अनुभवलेल्याच असतात, नाही का? पण या सगळ्या भीतींचं मूळ कारण आहे तरी काय? स्वामी म्हणतात, याचं कारण आहे अज्ञान. कसलं अज्ञान? तर स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचं अज्ञान. आपण कोण आहोत हेच माहीत नसेल तर मग भीती वाटणारच. पण एकदा का ते आत्मज्ञान झालं ना की या सगळ्या भीती आपोआप गळून पडतात. तर मग ज्ञान मिळवून, श्रद्धा ठेवून एक निर्भय आयुष्य जगायचं तरी कसं? यासाठी स्वामींनी धैर्याने कर्म करण्याच्या मार्गावर खूप भर दिला आहे, ज्याला आपण सोप्या भाषेत कर्मयोग म्हणू शकतो. स्वामींनी निर्भय जगण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या आहेत. काय आहेत त्या? तर धैर्य बाळगा, सत्याच्या मार्गावर ठाम रहा, आपलं योग्य काम करत रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, फळाची चिंता सोडून द्या. कारण लक्षात ठेवा, चिंताच भीतीची आई आहे. अर्थात निर्भयता काही एका रात्रीत येत नाही. पण आज उचललेलं एक छोटंसं धाडसी पाऊल हेच उद्याच्या मोठ्या आत्मविश्वासाचा आणि शक्तीचा पाया बनतं. म्हणूनच सुरुवात करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आता आपण या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात आश्वासक भागाकडे आलो आहोत. स्वामींनी दिलेलं ते अंतिम वचन, तो शेवटचा दिलासा. आयुष्यात संकट येतात जातात, जणू काही अंधार पसरतो, पण अशावेळी जर मनात आपल्या गुरूवरच्या श्रद्धेचा दिवा पेटता असेल ना, तर मार्ग नेहमीच दिसतो. तो दिवा आपल्याला कधीच भरकटू देत नाही.
आणि शेवटी तेच मूळ वाक्य, पण आता ते पूर्ण झालंय. भिऊ नकोस याच्यासोबत जोडलं जातं, मी तुझ्या पाठीशी आहे. ही फक्त अक्षरं नाहीयेत, हे एक अनुभूती आहे की एक प्रचंड मोठी शक्ती आपल्या सोबत आहे, आपलं रक्षण करत आहे. आणि जेव्हा ही अनुभूती येते ना, तेव्हा भीती मुळापासून नाहीशी होते. तर आज आपण काय पाहिलं? भीती ही फक्त मनाची कल्पना आहे आणि श्रद्धा ठेवून वर्तमानात जगून आपण त्यावर मात करू शकतो. आता जाता जाता एक विचार, जर भीती ही फक्त एक नेगेटिव्ह कल्पना असेल तर मग विचार करा, धैर्य आणि श्रद्धेसारख्या पॉझिटिव्ह कल्पना वापरून आपण स्वतःसाठी किती शक्तिशाली आणि नववास्तव निर्माण करू शकतो. यावर नक्की विचार करा.